उत्तर प्रदेश के राष्ट्रीय महामार्ग ये निश्चित रूप से अमेरिका के बराबर होंगे, ये वचन मैं आपको देना चाहता हूं। अमेरिका के रोड से भी हिंदुस्तान में बने हुए राष्ट्रीय महामार्ग अच्छे बने हुए हैं, इसको आप सुधार करो। हे शेवटी कोणावरती हसले माहिती का? तर जे त्यांचे समर्थक त्यांना समोर बसून ऐकताय आणि जे घरून त्यांचं वाला समर्थन करत्या अशा लोकांच्या बुद्धीवरती ते हसले। ते असं म्हणताय की बाबा नो, आम्ही तुम्हाला अमेरिकेचं वगैरे नाव घेऊन इतक्या सहजरित्या उल्लू बनवू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही उल्लू बनता, तुम्ही प्रश्नच विचारत नाही। आणि हे उल्लू बनवण्याचं परिमाण काय आहे? तर हा लखनौ कानपूर एक्सप्रेस वे जो आहे तो तयार झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसामध्ये 84 ठिकाणी एक तर त्याला धसल्या गेला, नाहीतर मग त्याला असे तुकडे पडल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण झाली। मग त्याच्यानंतर NHAI दी जी कंपनी होती हा रस्ता बनवणारी, तिचं नाव आहे PNC, तिला नॉन परफॉर्मर म्हणून घोषित करून टाकलं। आता ही कंपनी कोणाची आहे? तर भाजपचे राज्यसभा खासदार आहे नवीन जैन, त्यांचावाला भाऊ आहे प्रदीप जैन, त्यांच्यावाल्या मालकीची ही कंपनी। तर मग असंच होणार ना, ज्यांना अनुभव नाही अशा लोकांना कामं दिल्यानंतर, आपल्या ओळखीच्या लोकांना कामं दिल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचेच कामं करणार, कारण त्यांना कुठंतरी असं वाटत असतं की आपल्याला पाठबळ आहे, आपण कसंही काम करू शकतो, वाढव बिलं मंजूर करायचे आणि अशा पद्धतीचे निकृष्ट कामं करायचे आणि त्याच्यामधून पैसा लाटायचा। आता पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार आणि दुरुस्तीसाठी बघा कसं तंत्रज्ञान वापरलं जात आहे। पंखे लावलेत तिथं अक्षरशः सुकण्यासाठी, रस्त्याच्या कडेला पंखे लावलेत। अरे काय म्हणायचं यांना एक धड काम करता येईल नाही, अशा पद्धतीची अनियमितता प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येते, तरी लोकांचे डोळे उघडत नाहीयेत। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।